हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. आज मी तुम्हाला अर्धा किलो मटण आणि अर्धा किलो बासमती तुकडा तांदूळ याचा मटण पुलाव बनवून दाखवणार आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे. हा मटण पुलाव अतिशय चमचमीत बनतो, खूप टेस्टी बनतो. खाणारा प्रत्येक जण तुम्हाला याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजच्या या गरमागरम रेसिपीला सुरुवात करूयात. या इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या मटणामध्ये मांद सुद्धा आहे, म्हणजेच मटण फॅट सुद्धा आहे. ते असावं, त्याच्याने आपला मटण रस्सा किंवा मटण बिर्याणी किंवा मटण पुलाव याला खूप छान चव येते. इथे मी अर्धा किलो बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला 2 वेळा स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटांपूर्वी भिजत ठेवलेला आहे. तांदूळ भिजत ठेवल्यामुळे ते छान फुगतात आणि सहज शिजतात सुद्धा. सुरुवातीला आपल्याला या मटणाला फोडणी घालून घ्यायची आहे. तर या कुकरमध्ये मी हे मटण शिजवून घेणार आहे, यामुळे आपला वेळ वाचतो. तर या प्रेशर कुकरमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकून घेतला आणि हा कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे. 2-3 मिनिट कांदा फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि अगदी पाव चमचा हिंग टाकलेला आहे. हिंग पचनासाठी चांगला असतो, हेल्पफुल असतो, म्हणून मी प्रत्येक व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपीमध्ये हिंग वापरते. तर हळद हिंग मिनिटभर परतल्यानंतर मी याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण टाकून घेतलेलं आहे आणि आता या मटणाला आपल्याला 4 ते 5 मिनिट हाय गॅस फ्लेमवर फ्राय करायचं आहे. त्याआधी मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते. इथे मी खडे मिठाचा वापर केलेला आहे. तर 1 चमचाभर खडे मीठ याच्यामध्ये टाकल्यानंतर याला मी 2 ते 3 मिनिट हाय गॅस फ्लेमवर परतून घेणार आहे. हळद मिठामध्ये याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा रंग बदलल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला छान असं मिठाचं पाणी सुटून द्यायचं आहे. शेजारच्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. 10 मिनिट मी याला व्यवस्थित अशी वाफ येऊन दिली आणि तुम्ही पाहू शकता याला मिठाचं खूप छान पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे. तर इथे मी 1 ग्लासभर गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर शिट्ट्या होताना ते उतू जातं, शिट्टीतून बाहेर येतं. कमी पाणी टाकल्यामुळे शिट्ट्या सहज होतात. तर आता कुकरचं झाकण लावून मी याला 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. हा कुकर छोटा असल्यामुळे याच्या शिट्ट्या पटपट होतात, तर मी मीडियम गॅस फ्लेमवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. शिट्ट्या होईपर्यंत इथे आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर आहे. ओलं खोबऱ्याचा वापर मी केलेला आहे. त्याचसोबत इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आपल्या रेग्युलर वापरातील खडे गरम मसाले घेतलेले आहेत. तर आता हे जे ओलं खोबरं आहे याचे मी तुकडे करून घेते आणि आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याला आपल्याला असं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सर जारमध्ये पाणी न टाकता वाटायचं आहे. मसाला वाटून झाल्यानंतर मी इथे कुकर खोलून घेतला. 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं मटण याच्यामध्ये व्यवस्थित शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला मटन स्टॉक जास्त हवा आहे, त्याच्यामुळे 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि आपल्याला हा मटन स्टॉक आपल्या मटन पुलावमध्ये यूज करायचा आहे. तर हे जे मटण आळणी आहे हे खूप पौष्टिक असतं. हे गरम गरम भातामध्ये टाकून आपण आपल्या लहान मुलांना चारू शकतो किंवा हे असंच प्यायला सुद्धा खूप हेल्दी आहे आणि टेस्टी सुद्धा. तर या हंडीमध्ये मी मटण पुलाव बनवणार आहे. तर याच्यामध्ये मी 4 ते 5 पळ्या इतकं तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बेसिक खडे गरम मसाले टाकलेले आहेत, जे आपण नेहमी वापरतो आणि त्यामध्ये 1 मोठा आकाराचा कापलेला जो कांदा होता स्लाइस केलेला तो सुद्धा टाकलेला आहे. कांदा सोनेरी रंगावर तळत आल्यानंतर याच्यामध्ये कापून घेतलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता आणि या टोमॅटोला सुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट फ्राय केल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेलं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण या तेलामध्ये टाकून छान 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे.
हे वाटण फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पावडर मसाले टाकणार आहोत. या वाटणामध्ये ओल्या खोबऱ्याऐवजी आपण वाळकं खोबरं सुद्धा वापरू शकतो. तर इथे मी 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा घरगुती गरम मसाला टाकलेला आहे. बिर्याणी मसाला टाकला मी 2 चमचे आणि हा आहे 1 चमचा मटण मसाला. तर या पावडर मसाल्यांना आपल्याला या वाटणामध्ये छान असं मिक्स करायचंय आणि 2 मिनिट परतून घ्यायचंय. याचा खूप छान वास येतो. बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. मी इथे एव्हरेस्ट बिर्याणी मसाला वापरलेला आहे. कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला यांच्या लिंक मी तुम्हाला आठवणीने देईल. तर आता हा मसाला फ्राय करून झाल्यानंतर आपण जे मटण प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे ते मटन स्टॉक सहित मी या हंडीमध्ये टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता मी एक अर्धा ग्लास पाणी अजून टाकणार आहे. तर पाणी खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर आपला जो पुलाव आहे तो मऊ बनेल. तांदूळ आपण जवळपास अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे ते सहज शिजतात आणि कमी पाण्यात सुद्धा शिजतात. तर मी अंदाजे मटन स्टॉक धरून याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. त्यानंतर मी हे थोडंसं टेस्ट केलं. मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी अगदी पाव चमचा खडे मीठ याच्यामध्ये टाकलं आणि अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे. या रश्याला छान उकळी आल्यानंतर आपण जो तांदूळ भिजवून ठेवला होता त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं आणि तो सगळा तांदूळ या करीमध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि याला हलक्या हाताने फक्त मिक्स करायचा आहे. तर हा मटण पुलाव खूप टेस्टी बनतो. मी तुम्हाला 100% खात्री देते. या पद्धतीने तुम्ही बासमती तांदूळ वापरून हा पुलाव बनवून पहा. खूप छान बनतो आणि 5 ते 6 माणसांना अगदी पोटभर पुरेल एवढी याची क्वांटिटी होते. तांदूळ भिजवल्यामुळे तो छान फुगतो. त्यामुळे अर्धा किलो मटण आणि अर्धा किलो तांदूळ असं प्रमाण वापरून तुम्ही हा पुलाव नक्की बनवून पहा. तर पहा, तांदूळ टाकल्यानंतर मी याला 3 ते 4 मिनिट हाय गॅस फ्लेमवर उकळून दिलं आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे, मध्यम केलेली आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. सुरुवातीला जेव्हा आपण याच्यामध्ये तांदूळ टाकतो तेव्हा हाय गॅस फ्लेमवर त्याला व्यवस्थित उकळून द्यायचं. तेव्हा गॅसची फ्लेम लो करायची नाही, नाहीतर भात पिठूळ बनतो. तर सुरुवातीला 4-5 मिनिट छान उकळून झाल्यानंतर याला असं खालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची, एकदम लो करायची आणि आता याला 10 मिनिट लो गॅस फ्लेमवर छान असं वाफवून घ्यायचं. तर पहा, 10 मिनिट झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला गरमागरम वाफाळता असा जबरदस्त चवीचा मटण पुलाव रेडी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करू शकता तुम्ही आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा मटण पुलाव बनवणं किती सोपं आहे हे तुम्ही पाहिलंच. तर नक्की बनवून पहा आणि तुम्ही बनवलात तर तुमचे फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तर इथे मी आपल्या मटण पुलाव सोबत खाण्यासाठी मटण रस्सा सुद्धा बनवलेला आहे. हा अतिशय टेस्टी बनलेला आहे. तर याची रेसिपी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचसोबत कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी याला लिंक तुम्हाला देईल याची. तर चला आता याची सर्विंग करून दाखवते. तुम्ही पाहू शकता मटण पुलाव किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे. याचं कारण असं की आपण मटण पुलाव करताना पाणी प्रमाणामध्ये वापरलं आणि त्याचसोबत आपण जो तांदूळ वापरला तो आपण भिजवून ठेवला होता, त्याच्यामुळे तो खूप सहज शिजला आणि अगदी मोकळा सुटसुटीत झाला. मटण पुलाव आणि हा मटण रस्सा कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. त्याचसोबत मी कांदा, लिंबू, काकडी हे सुद्धा ताटामध्ये वाढलेलं आहे आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.